सगळ्यात आधी कुठल्याही कन्सल्टंटकडे पण जाण्याच्या आधी ना थोडंसं रिसर्च करा. आता ChatGPT असल्यामुळे, Google असल्यामुळे तुम्हाला हे सगळं रिसर्च ह्याच्यामागे खूप ईझी होऊन जातं करण्यासाठी. तर तुम्ही काय करा, की तुमचं आधी जो गोल आहे बिझनेसचा, जो तुम्हाला कळणार आहे, की तुम्हाला तुमच्या बिझनेसमध्ये कितपत फायनान्सेसची गरज पडणार आहे एका लेव्हलनंतर, आत्ता कितपत गरज आहे, तुमचा बिझनेस किती ग्रो होणार आहे, ते आधी ध्यानात ठेवा. हं, हं. ते ध्यानात ठेवलात, की नंतर मग ते क्रायटेरिया आणि ते फॅक्टर्सचा विचार ठेवून तुम्ही Google आणि ह्या गोष्टींचा वापर करा. हं. मग बघा कसं जुळतंय. अच्छा. मग तुम्ही जाऊन हे कन्सल्टंट ते सी-ए असतील किंवा इतर कन्सल्टंट असतील त्यांच्यासमोर सी-एस जास्तीत जास्त रजिस्ट्रेशन सी-एस कंपनी सेक्रेटरी हे कन्सल्टंट असतात ते करतात. हं, हं, त्यांना हं. आयडियासुद्धा असेल. मग त्यांच्यासमोर जावा. हं. त्यांच्यासमोर त्यांना सांगा, की मला माझं रजिस्ट्रेशन करायचं आहे माझ्या बिझनेसचं. आता ते तुम्हाला विचारतील किंवा नाही पण विचारलं तरी पण तुम्ही सांगा, की मला हा बिझनेस इथपर्यंत न्यायचा आहे. अमुक-अमुक गोष्टी करायच्या आहेत. हं, हं. माझा दूरदृष्टीचा प्लॅन हा आहे. मला फंड फॉरेनमधून उचलायचे आहेत. उद्या जाऊन मला एक्सपोर्टर बनायचं आहे. आज मी होलसेलर आहे विदिन इंडिया, विदिन स्टेट. उद्या जाऊन मला हे करायचं. हे सगळे क्रायटेरिया त्यांनी विचारले नाही तरी तुम्ही त्याच्यासमोर मांडा आणि हं. त्याला सांगा, की मला हे सगळे जे क्रायटेरिया आहेत हे फुलफिल होतील. नंतर तर नंतर, पण होणार आहेत. मी करणार आहे ते मला माहिती आहे. तू मला ह्या हिशोबाने कुठलं रजिस्ट्रेशन माझ्यासाठी योग्य आहे, ते मला सांग आणि अच्छा. मग तुम्ही पुढचा पाऊल घ्या रजिस्ट्रेशन करण्याची.